नमस्कार, मी शुभा जाधव. आज मी तुम्हाला आंब्यापासून बनवणारीच रेसिपी दाखवणार आहे. कारण अजून आंब्याचे दिवस काही संपलेले नाहीत. मार्केटमध्ये अजून आंबा भरपूर प्रमाणात येतो आहे. आणि दुसरी गोष्ट की आता एक पाऊस पडल्यानंतर मग ते लोणच्याच्या कैऱ्या पण येतात मार्केटला. आणि दुसरी गोष्ट साखर आंब्याच्या कैऱ्यासुद्धा येतात. तर साखर आंब्यात मी आज साखर आंब्याची रेसिपी दाखवणार आहे. तर साखर आंब्याच्या कैऱ्या म्हणजे राजापुरी कैरी असते अशी, बघू शकता. अशा दोन मोठ्या कैऱ्या, म्हणजे हे 700 ग्रॅम झालेल्या आहेत जवळजवळ. अशा मी दोन मोठ्या कैऱ्या राजापुरी आणलेल्या आहे साखर आंबा करण्यासाठी. ह्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आता आपण ह्याला कोरड्या फडक्याने स्वच्छ पुसून घेऊया. तर ह्याला असं छान कोरड्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याची साल काढणार आहोत. याची अशी छान ह्या पद्धतीने आपण अशी साल काढणार आहोत. जरा साल काढायला कठीण जाते, तर मी आता नंतर काढते साल. या पद्धतीने आपण याची पूर्ण अशी साल काढणार. बघू शकता. असं आता मी दोन्ही याच्या साल काढून घेते. त्यानंतर किसणीवरती आपण ह्याला छान असा किस करणार आहोत. किसताना असं फक्त असं एक साईडला किसायचं आहे, असं 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 नाही किसायचं आहे. आता अशी कैरी घेतल्यानंतर ह्या डायरेक्शनने असं आपण किस करून घेणार आहोत. तर ते मी आता किस करून घेते आहे. आणि त्यासोबत मला साहित्य लागणार आहे. थोडं 2 ते 3 चमचे मला साजूक तूप लागणार आहे. वेलची पावडर मला लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट मला साखर लागणार आहे. तर साखरेचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ज्या वाटीने मी कीस मोजणार आहे, त्यात जेवढ्या वाटी कीस होणार तेवढ्याच वाटी मी साखर वापरणार आहे. तर चला आता आपण सुरू करूया. ह्याचं मी आता रेसिपी करायला सुरू करूया. तर मी आता ह्याचे साल काढून घेऊ. आता बघू शकता, कैरी भाजी पूर्ण किसून झालेली आहे. मी जसं ज्याप्रमाणे सांगितलं की ज्या डायरेक्शनने किसलेली आहे अशी ह्या पद्धतीमध्ये बघू शकता. पोळी फक्त उरलेली आहे आणि किसणीवरती मी ज्या डायरेक्शनने तुम्हाला सांगितलं त्या डायरेक्शनने मी किसलेली आहे. तर आपल्याला अशा लांब लांब काड्या मिळतात, म्हणजे किसले ना असा लांब सडक होतो. तर आता आपण ह्याची पुढची प्रोसेस अशी आहे की हा किस आहे ना, आता आपण पिळून घ्यायचा आहे. तर बघू शकता, एक असं छोटं पातेलं मी घेतलेलं आहे. तर तो जो आपण किस असं पिळणार आहोत, तो जे आंब्याचा रस असं म्हणजे कैरीचा रस असा पडणार आहे, तो आपण उपयोगात आणणार आहोत. तर आता ही प्रोसेस अशी आहे. हे पातेलं मी ते ठेवलेलं आहे आणि हे असं घेऊन ह्या पद्धतीने आपण असं किसून, बघा असं किस आहे ना वेगळा करायचा आहे. त्याला आता मी ह्या ताटामध्ये ठेवते आहे. इथे ठेवून द्यायचे पिळून. बघू शकता. आणि ह्याला आपण टाकणार नाही आहोत, आपण ह्याला उपयोगात आणणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण पाणी पिळून घेते. आता बघू शकता, एवढं पाणी असं निघालेलं आहे. हे आपण आता साईडला ठेवूया. आणि मी आता ही वाटी घेतलेली आहे, त्या वाटीत मी हा किस मोजून घेते. किती, जेवढा किस झालेला आहे असा पूर्ण मोकळा मोकळा करायचा. आपण पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि आता मी वाटीत घालून हा किती वाटी होतो ते मी बघणार आहे. आणि तेवढेच वाटी साखर आपण यूज करणार आहे. मग अशी थोडी कमी अशी वाटी भरायची, एकदम गच्च किंवा दाबायचं नाही, अलगद अलगद टाका, म्हणजे साखरेचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित कळेल. म्हणजे अगदी खूप हे पण नाही होणार, फिका चांगला नाही लागत साखरंबा. साखरंबा हा गोडच असावा लागतो, कारण त्याचं नावच आहे साखरंबा. तर पूर्वी कसं असायचं माहिती आहे का, भाजी एखादी आवडली नाही तर आपण साखरंबा पोळी खाणार. त्यानंतर जर समजा आपल्याला शाळेत जाताना, आम्ही लहान असताना आई आम्हाला नेहमी साखरंबा पोळी डब्याला असायचं. तर म्हणजे ही रेसिपी इतकी छान आहे, लहान मुलांना सुद्धा खूप आवडतं. आणि आपल्याला पण भाजी करायचा कंटाळा आला तर साखरंबा पोळी वगैरे आपण मुलांना देऊ शकतो. चव बदल म्हणून सुद्धा आपण ही रेसिपी करू शकतो. तर आता मी पूर्ण कीस मोजून घेते आणि त्याच प्रमाणात मी साखरसुद्धा मोजून घेते.
तर बघू शकता 2.5 वाटी साखर मी मोजून घेतलेली आहे आणि हा कैरीचा किससुद्धा आपल्याला 2.5 वाटी झालेला आहे. तर आता नंतरची प्रोसेस आपण सुरू करूया. आता इथे मी पितळेचं पातेलं घेतलेलं आहे. जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे, कारण की आपल्याला बराच वेळ साखरंबा शिजवावा लागणार आहे. तर इथे आता मी गॅसवर हे पातेलं ठेवते आणि आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. बघू शकता इथे मी पातेलं ठेवलेलं आहे आणि आता आपण गॅस पेटवणार आहोत. इथे मी गॅस पेटवलेला आहे, पातेलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बघू शकता. आता पातेलं जरा गरम होऊ देऊया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालणार आहोत. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया. दोन टेबलस्पून आपण तूप घातले. तूप गरम होते. थोडा गॅस कमी करूया. आता पातेलं गरम छान तापलेलं आहे म्हणून मी गॅस आता कमी केलेला आहे. त्यात आता आपण हा किस परतून घेणार आहोत. अगदी थोड्या प्रमाणातच मी केलेलं आहे. कैरीसाठीच आपण छान होता 3 ते 4 मिनिटासाठी आपण छानपैकी परतून घेणार आहोत. गॅस मी बंदच ठेवलेला आहे. मंद आचेवरच मी हे परतून घेणार आहे. तर आपण ह्या अगोदर हे परतून घेऊ. बघू शकता छान आपली कैरी परतलेली आहे. अशी खूप पण नाही परतायची, थोडासा कलर चेंज झालेला आहे बघा. खूप सोपी अशी रेसिपी आहे. आता ह्याच्यात आपण साखर टाकणार आहोत. साखर छान असं विरघळते. बघू शकता. छान असं हलवून घ्यायची आहे. आणि त्यात हे पाणी आपण वापरणार आहोत. ते पण पाणी पण मी ओतलेलं आहे. त्यामुळे छान एकजीव पण व्हायला मदत होते. आणि वेलची पावडर अगदी आपण शेवटी घालणार आहोत. थोडं याला शिजू द्यायचं आहे. तर त्या याला शिजायलाच खूप बराचसा वेळ लागतो. त्यामुळे मध्ये मध्ये आपण हलवत राहूया आणि साखरंबा शिजवून घेऊया छानपैकी. असं छान त्याचा घट्ट आता पातळ होईल आणि नंतर छान घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आणि अगदी शेवटच्या स्टेपला आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे. केशर असेल तर केशरचे 2-3 तुकडे टाकले तरी चालणार आहेत. आता माझ्याकडे सध्या केशर अवेलेबल नाही आहे, तर मी जे अवेलेबल आहे त्यामध्ये मी करणार आहे. तर हे आता आपण छान शिजवून घेऊया. बघू शकता आता छान साखर वितळलेली आहे आणि आता आपल्याला हे चांगला छान घट्ट गोळा होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. तर आता छान आपलं शिजतंय. थोडासा गॅस मोठा करूया. थोडा मी गॅस वाढवलेला आहे आणि आता छान आपलं साखरंबा शिजतो आहे. बघू शकता मिश्रण आता छानसं असं घट्ट होत आहे. तसं हे घट्ट होऊ द्यायचं आहे अजून थोड्या वेळ. जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाले आहेत शिजवायला. अजून थोडंसं आपण शिजू देऊया. आणि त्यानंतर आपण वेलची पावडर टाकणार आहोत. वेलची पावडर नसेल तुमच्याकडे तर 7 ते 8 वेलचीची कुटून असं पावडर करून घ्यायची. पावडर म्हणजे वेलची कुटून टाकली तरी चालणार आहे. आणि 2 लवंगा टाकायच्या आहे नंतर. आणि आता झेप्टोवरनं मी मागवलेलं आहे केशर नव्हतं माझ्याकडे, पण ते शिजेपर्यंतच त्यांनी 5 ते 10 मिनिटामध्ये मला आणून दिले. तर ते केशरच्या काड्या पण आपण
नंतरच टाकणार आहोत. जेव्हा वेलची टाकू तेव्हाच हे सगळं आपण टाकणार आहोत. तर याचं थोडा वेळ आपण शिजू देऊया. बघू शकता आता मिश्रण बऱ्यापैकी छानपैकी घट्ट झालेलं आहे. तर आता ह्या स्टेजला आपण घालणार आहोत केशर टाकणार आहोत. 7 ते 8 काड्या अशा टाकलेल्या आहेत मी. नंतर वेलची पावडर टाकणार आहोत अंदाजे. आणि 2 लवंगा टाकले. छान हलवायचं आहे. आता आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी आपण शिजवून घेऊ. बघू शकता मिश्रण आपलं छान घट्ट झालेलं आहे. हे बघा ह्या पद्धतीमध्ये साखर आंबा आपला तयार आहे. तर आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करतो. असं अजिबात पातळ वाटत नाही बघा, असं घट्टसर वाटतंय. तर आपला ऑलमोस्ट साखर आंबा तयार आहे. आणि आता मी गॅस बंद करते आहे. आणि आता हे थोडं आपण थंड व्हायला ठेवूया. तर बघू शकता साखर आंबा आपला तयार आहे. आणि जवळजवळ मला अर्धा तास लागला सगळं शिजवून घेण्यासाठी. पूर्ण वेळ म्हणजे तयारीची वेळ नाही, फक्त जेव्हा मी शिजवायला टाकलं तेव्हा मला अर्धा तास तरी लागला. आणि साखर आंबा आता मी स्टोअर करणार आहे. स्वच्छ काचेची बरणी घासून उन्हामध्ये ऊन दाखवायचं तिला स्वच्छ, म्हणजे पाण्याचा अंश आतमध्ये राहायला नाही पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण स्टोअर करायचं. तर वर्षभर सुद्धा हा साखर आंबा खूप छान टिकतो. आणि जास्त प्रमाणात करायचं असेल तर मी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा तुम्हाला जेवढा बनवायचं असेल त्या पटीमध्ये तुम्ही साखर आंबा बनवू शकतात. पण हल्ली कसं गोड कोणी जास्त खात नाही, तर हे आपल्याला कधीतरी चेंज म्हणून थोडं चव बदल म्हणून आपण हे खाऊ शकतो. आणि लहान मुलांना पण डब्यामध्ये आपण देऊ शकतो. तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.